सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता 4 हुतात्मा पुतळ्यापासून भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुभाष माने आणि समन्वयक तानाजी माने यांनी दिली। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील अनेक प्रश्न शासन दरबारी अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे शाळेसमोर बिकट समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्या विविध संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु शासनाने हे प्रश्न सोडविण्याच्या संदर्भात उदासीन धोरण अवलंबलेलं आहे। त्यामुळेच सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने या प्रलंबित मागण्यांसाठी 6 ऑगस्ट रोजी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना अध्यक्ष सुभाष माने, तानाजी माने काय म्हणाले पाहूया। पवित्र पोर्टलमध्ये आणि सगळे संस्थाचालक शासनाने भरलेल्या त्या पोर्टल मधील शिक्षकांना घ्यायला मी तयार आहे, परंतु ते पोर्टलचंही 2017 पासून 12-13 पासून ते अजून त्या ठिकाणी एकही शिक्षक भरला गेलेला नाही। तर ते पोर्टल मधून सुद्धा भरले पाहिजे। त्यानंतर वेतनेतर अनुदान सगळ्या संस्था चालतात ते खडू फाड्याला सुद्धा पैसा नाही आणि मग 1% अनुदान दिलं ते प्रत्येकाला कुठे 1 लाख मिळताना 12% प्रमाण या ठिकाणी वेतनेतर अनुदान ते 2008च्या पेमेंटवरती देतात 500,000। आमचं म्हणणं असं आहे की आता 2024च्या पगारावरती आणि 7व्या वेतन आयोगाच्या याच्यावरती 5% महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ 15 ते 20 हजार आमचे कर्मचारी 6 तारखेला 11 वाजता या आपल्या हुतात्मा पुतळ्यापासून ते जिल्हा कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद याच्याकडे निवेदन द्यायला जाणार आहे आणि त्याच ठिकाणी समोर त्या चौकामध्ये त्या ठिकाणी आमची सभा होणार आहे आणि 6 तारखेला आम्ही शाळा बंद करून त्या ठिकाणी हे आंदोलन करतोय। परंतु शाळा बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, पालकांचा आमच्यावरती शब्द येऊ नये, पत्रकार बंधूंना सुद्धा संभ्रम पडू नये म्हणून आम्ही नजीकच्या येणाऱ्या रविवारी 11 तारखेला आम्ही त्या शाळेचा 6 तारखेचा दिवस संपूर्ण दिवस शाळा भरून घेऊन काढणार आहे। गेल्या रविवारी सुद्धा आम्ही आमच्या शासनाने आदेश दिले आणि 150 विद्यार्थी असतील तरच मुख्याध्यापक राहणार आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 20% शाळांमध्ये ग्रामीण भागात मुख्याध्यापक पद शिल्लक राहणार नाही, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये 50 ते 55% शाळांमध्ये मुख्याध्यापक पद शिल्लक राहणार नाही। जर त्या शाळेमध्ये मुख्याध्यापकच पद राहणार नसेल तर कारभार कसा चालणार याचाही आता आपण विचार करणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणताय तसं आता कुठेतरी 1.5 महिन्यावरती निवडणुकीची आचारसंहिता येते आहे आणि आपण जर या समोर जर आपल्या आता जस्ट मार्च महिन्यामध्ये शासन निर्णय आलेला आहे, संस्थाचालक संघाचं एक म्हणावं तसं संघटन नाही आणि संस्थाचालक संघ गप आहे, मुख्याध्यापक गप आहेत, शिक्षक गप आहेत आणि असंच जर चालत राहिलं तर या बहुजनांची आणि खेडेगावच्या मुलांची। या पत्रकार परिषदेला अण्णासाहेब भालशंकर, श्रीधर उन्हाळे, गुरुनाथ वांगीकर, मुश्ताक शेतसंदी, सातलिंग शेटगार, मोहन पाटील, श्रावण बिराजदार आदी उपस्थित होते।